मागील अनेक वर्षापासून भारतीय जनता पक्षाचं काम करतायत आणि तळमळीने काम करतायत. कार्यकर्त्यांचंही समस्या जाणून घेतात. आपण त्यांच्याकडून सगळ्यांच्या समस्या वेगळ्या आहेत. पुणे शहरातल्या नागरिकांच्या समस्या वेगळ्या आहेत, समाविष्ट गावातल्या नागरिकांच्या समस्या वेगळ्या आहेत आणि आता हे समस्या सोडवण्यासाठी घेऊन जाणारा त्यांनी जे प्रोजेक्ट तयार केलेला आहे नवीन, तर त्या प्रोजेक्ट विषयी आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ. पुणे शहराच्या पूर्व भागामध्ये असेल किंवा पुणे शहराच्या पश्चिम भागामध्ये असेल, सगळ्या भागामध्ये पाण्याचा प्रश्न मोठा आहे. त्यातल्या त्यात पूर्व भागामध्ये अत्यंत निकडीचा असा पाण्याचा विषय आहे. याच्यावरती काहीतरी उत्तर शोधलं पाहिजे असा माझा कायम कयास असतो. काहीतरी नवीन करायचं आणि प्रश्नाच्या मुळाशी जाऊन तो प्रश्न कसा सुटेल अशासाठी प्रयत्न करायचा. मग 1961 साली हडपसरमधनं जो कॅनॉल गेलाय तो कॅनॉल पूर्वी आपल्या या भागातल्या कानिपनाथ पायथ्यावरनं जाणार होता. परंतु त्यावेळी अण्णासाहेब मगर हे या भागातलं नेतृत्व होतं. त्यांना त्या काळामध्ये विरोध झाला आणि त्या विरोधाचं अत्यंत वाईट विद्रूप असं चित्र पुढच्या काळामध्ये पाहायला मिळालं. कारण तो कॅनॉल वरनं न जाता खालनं गेला, त्यामुळे हा भाग तसा मागास राहिला. पाण्याच्या दृष्टीनं असेल, विकासाच्या दृष्टीने सगळ्या बाजूने तो मागास राहील. मग या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं सरकार राज्यामध्ये आल्यानंतर त्यांनी निर्णय घेतला की खडकवासल्यावरनं तो कॅनॉल आपण अंडरग्राऊंड करून न्यायचा आणि तो कॅनॉल पूर्वी 61 साली ज्या ठिकाणावरनं जाणार होता त्याच ठिकाणावरनं त्याचं काम पुन्हा चालू झालं. मग तो कॅनॉल पूर्वी 61ला जो हडपसरमधनं गेला तो आता इकडनं जातोय. मग आम्हाला पुन्हा एक संधी आहे 64 वर्षानंतर की आमचं पाणी, आमच्या हिस्स्याचं पाणी आम्हाला मिळेल का. मग आम्ही असं ठरवलं की त्याच्या 70 मीटर खोलवरनं जाणारं पाणी ते आमच्या पदरामध्ये पडावं. या भागामध्ये जवळजवळ 12 ते 13 पाझर तलाव त्या ठिकाणी तयार आहेत. मग त्या पाझर तलावांचं खोलीकरण व्हावं, त्याची दुरुस्ती व्हावी, त्याच्यामध्ये जी स्टोरेज आहे ती स्टोरेजची क्षमता वाढावी आणि त्याच्यामध्ये ते पाणी टाकलं जावं आणि त्या बंधाऱ्यांच्या खालच्या बाजूला पाण्याची जलशुद्धीकरण केंद्र करावी आणि तिथनं पाणी म्हणजे विदाऊट लाईटचं पुणे शहराच्या खराडीपर्यंत ते नेता येईल. अशा पद्धतीची योजना आपण ती आखली, कागदावरती आणली, त्याचा नकाशा तयार केला आणि जवळजवळ 25,000 लोकांच्या सह्या त्याच्यावरती गोळा केल्या आणि या राज्याचं लाडकं नेतृत्व, हुशार नेतृत्व आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याकडे तो प्रस्ताव आपण सह्यांसह दिलेला आहे. आणि ज्यावेळी आम्ही महानगरपालिकेमध्ये जाऊ त्यावेळी या भागातला जो 90% पाण्याचा प्रश्न मोठा आहे तो भविष्यातला 50 वर्षाचा प्रश्न सुटेल अशासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. आणि मला वाटतं हे काम करण्यामध्ये जे समाधान आहे, म्हणजे नगरसेवक पद पाहिजे, परंतु कशासाठी तर अशा कामांसाठी. आम्हाला कुठं डीजे लावून चौक जाम करायचा नाही, आम्हाला काही लोकांना चुकीच्या वळणावरती न्यायचं नाही, आम्हाला